तुम्ही त्या गोष्टींचा खून केलेला आहे, तुम्हाला समजत नाहीये की तुम्ही नेमकं काय करता. आणि म्हणून अशा प्रकारे आपण टीका करणं, बाहेर दुसऱ्याविषयी विनाकारण ज्याचं काही गरज नसताना अशा प्रकारच्या निंदेमध्ये भाग घेणं, हे तिसऱ्या माणसाचा केलेला दोघांनी बसून खून असतो. आणि अशा खुनांच्या मध्ये बऱ्याच लोकांचा सहभाग आहे आणि खूप लोक अशा प्रकारे वागतात. त्यांना असं वाटतं की हे किती आहे, कारण अशा प्रकारे चर्चा करायला खूप आवडतात. सैतान खुश होतो अशा गोष्टींनी आणि सैतानाला वाटतं की कसं मी दोघांच्या मध्ये बरोबर अशा प्रकारची आग लावलेली आहे की तिसऱ्या माणसाविषयी त्यांचं मन कलुषित झालेलं आहे आणि ते समोर माणूस जरी आला तर त्यांच्याविषयी त्या चुकीचा विचार करतात आणि मग चांगला असणाऱ्या माणसाचं सुद्धा असं बोलून वाईट विचार करतात. कारण बऱ्याच विश्वासणाऱ्यांना मी अशा ओळखतो की त्यांनी त्यांच्या घरातल्याच आत्मिक लोकांची, आत्मिक म्हणजे त्यांनी विश्वास ठेवला असता त्यांचं तारण झालं असतं, पण त्याच लोकांचं जीवन चर्चविषयी, देवाविषयी, वचनाविषयी, संदेशाविषयी, दानाविषयी असं बरंच काय काय सांगून त्यांचं डोकं खराब केलेलं आहे आणि त्यांचं तारण 10 वर्ष थांबलं, 1 वर्ष नाही.